तर ती चौधरी म्हणून साहेब आहेत. ती चौधरी साहेब म्हणला तू सारखा त्रास देऊ नको ना, आमच्याकडे येऊ नको, नाहीतर एखाद्याची पट्ट्याने मारेल तुला खोलीत घालून. चौधरी साहेब म्हणला. हा, चौधरी साहेब म्हणला पट्ट्याने मारेल. तर मी तिकडं म्हणजे जायला बी भीती आणि हित बी वागायला भीती. तर ह्यांच्या आता मी शेवटच्या टिपला आहे. मी आता एक दिवसच नेमलेला आहे की शेवटला जर मला नाही न्याय मिळली तर मी माझी मंडळी आणि मी मारुती मंदिराची मोर आत्महत्या एवढं. पत्र्याची पानं 4 फूट रुंदीची, 6 पानं होती, 5 अँगल 18 फुटाचं होतं आणि 4 अँगल 24 फुटाचं होतं. ती गायब केलं. माझं ह्या घराचा दरवाजा नेलं ते लागले म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो. तर माझी पूर्ण दखलच घेत नाहीत. कोण त्रास देते तुम्हाला? किसन बबन राणे, मारुती बबन राणे, बाप्पू किसन राणे, सूर्यका किसन राणे, आप्पा मल्हारी राणे आणि महिपती नाथा राणे. यांनी मला वेळी सारखं यायचं, कोंबड्या धरून ती आम्हाला बनवायची ते, आणि नंतर कोंबड्या धरून न्यायच्या हाताने येऊन आणि पैसे देतो म्हणून हाक मारायची. आणि पैसे आणाय गेलं की आमच्या मंडळी कोण म्हणायची एवढी 4 भांडी घासून घ्यायची आणि वेळ तिथं घालवायचा, 1-2 तास वेळ घालवायचा, भांडी घासून घ्यायची. आणि नंतर 500 जर कोंबड्याचं होत असेल तर 300 द्यायचं. पाटील तर मेन तुम्हाला सांगतो, ह्यात पोलीस पाटलाकडे तर किती वेळा मी असे अडचणी आली की गैरेत घालायला गेलो. पोलीस पाटील तर सरळच म्हणतो फुकट काम होत नाही, ती त्याला पैसे खर्चावं लागतात. आता ह्याला मी कुठनं पैसे देणार? बरं द्यायचं बी झालं, पण माझं कामाबाबतीत तर ऐकूनच घेणे नाही. नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या जिथं साताऱ्याची हद्द लागते आणि सोलापूर जिल्ह्याचा जिथं एंड होतो म्हणजे सगळ्यात शेवटचं गाव म्हणजे पिंपरी गावामध्ये आलेलो आहे. पिंपरी गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी गृहस्थ आहेत. त्यांची काय नक्की समस्या आहे किंवा नक्की त्यांच्या बाबतीत काय घडलेलं आहे, त्यांना राहत्या घरातून कशा प्रकारे इथून हकलून देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत कशा प्रकारे अन्याय होऊन देखील जे नातेपुते पोलीस स्टेशनचे जे स्टाफ आहे त्यांनी त्यांच्यासोबत किंवा स्थानिक जे पोलीस पाटील असतील त्यांनी त्यांच्यासोबत कशा प्रकारे वर्तन केले आपण जाणून घेणार आहे. आपल्यासोबत हे जे गृहस्थ आहेत ते पहिल्यांदा त्यांची ओळख करून देऊया. तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. काय ते? तयापाव माझी करचे, मुक्काम पोस्ट पिंपरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आणि इथं म्हणजे माझं हे घर आणि स्वयंपाकाची खोली असताना त्यांनी मला सारखं त्रास देऊन मला इथनं कोंबड्या हाताने धरून आम्हाला पार्टी करायची. त्यांचा धाबा आहे, त्यांचा धंदा आहे आणि मला कोंबड्यांनी काय दे. हे जे घर आहे पाठीमाग, हे घर कोणाचं आहे? हे घर माझं, मला घरकुल मिळालेलं आहे. घराचा माझा उतार आहे, 7-12 आहे. परत घरपट्टी या. परत मी इथं मला त्रास द्यायला लागले म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो. तर माझी पूर्ण दखलच घेत नाहीत. कोण त्रास देते तुम्हाला? किसन बबन राणे, मारुती बबन राणे, बाप्पू किसन राणे, सूर्यका किसन राणे, आप्पा मल्हारी राणे आणि महिपती नाथा राणे. यांनी मला वेळी सारखं यायचं, कोंबड्या धरून ती आम्हाला बनवायची ते, आणि नंतर कोंबड्या धरून न्यायच्या हाताने येऊन आणि पैसे देतो म्हणून हाक मारायची. आणि पैसे आणाय गेलं की आमच्या मंडळी कोण म्हणायची एवढी 4 भांडी घासून घ्यायची आणि वेळ तिथं घालवायचा, 1-2 तास वेळ घालवायचा, भांडी घासून घ्यायची. आणि नंतर 500 जर कोंबड्याचं होत असेल तर 300 द्यायचं. म्हणजे असा इतका त्रास. तर आमच्या बायको म्हणली आता असं करू, ह्यांना ही नको आपल्याला, म्हणली आपलं कुठेतरी माळाच्या आड जाऊ. मग आम्ही हेतून घर सोडलं आणि आमच्या भावाने ते देवाला गणपतीच्या सेंटरला जागा दिली. ते सेंटर मध्ये आता आम्ही चालूला राहिलोय 2 वर्ष झालं. स्वतःचं घर सोडून घर सोडण्याचं मुख्य कारण काय? ह्यांच्या त्रासाला कंटाळून. यांचा जो त्रास होत होता या लोकांचा, ते कशामुळे त्रास देत होते? कारण काय होतं नक्की? इथून मी निघावा आणि इथून हे तर राहिला ना पाहिजे असं त्यांचं म्हणणं. आणि जरी राहिला तरी मग समत ह्यांच्या म्हणण्याने कोंबड्या ह्यांना दिल्या पाहिजे, त्या ह्यांच्यात काम केलं पाहिजे, ह्यांची भांडी घासली पाहिजे, ती ह्यांच्यात 10-15 माणसाची जेवण व्हायची, ह्यांच्यात पार्ट्या यायच्या, ह्यांचा दारूचा धंदा, पार्ट्या यायच्या. मग पार्ट्या आल्या की त्यांची जेवणाची भांडी कुठं ती घाण उचल तुमच्याकडून करून घ्यायचे, आमच्या मंडळी कोण करून. बरं, हे सगळं केल्यानंतर किंवा हे घर सोडून जात असताना हे तुमचंच घर आहे का? हे माझंच घर आहे. आणि आता मी मला इतका त्रास दिला म्हणून मी वैतागलो, मी तिकडे राहायला गेलो. तिकडे राहायला गेल्यानंतर मागल्या 2 दिवसात मला
ते हम्म, हम्म, घराबद्दल बोलला तर मी म्हणलं की घराचं जागा माझी घरपट्टी मी भरतोय, माझं असं तर म्हणलं मी पाडील म्हणल्यानंतर मागल्या 2 दिवसात जेसीब घेऊन आला. हम्म. जेसीब घेऊन आल्यानंतर मी तिथं कुणीतरी त्याला काहीतरी बोललो की माघार गेला. आणि जी दरवाजं माझ्या घरातलं पत्र्याची पानं 4 फूट रुंदीची 6 पानं होती, 5 अँगल 18 फुटाचं होतं आणि 4 अँगल 24 फुटाचं होतं. ती गायब केलं. माझं ह्या घराचा दरवाजा नेलं. तर मला तिथून रस्त्यावरनं दिसलं की मी इथं म्हणलं दरवाजा कसं उघडेत म्हणून आपलं मला इकडे यायला पण भीती या. तर दरवाजा उघडे दिसल्यानंतर मी येऊन शरणा ते बघितलं तर दरवाजा गायब, सामान गायब, माझं बैलाचं चाळ आणि माझी कागद पर्स कंपनीत मी पैसे भरलेले होते ती माझी कागदपत्र होती एका बॅग मध्ये, म्हणजे आपली बॅग मध्ये हातात धरायच्या पिशवीत घालून मी ते बकेटात घालून बकेट अडकावलं होतं. ते बकेट गायब. म्हणजे या सगळ्या चोरी झाल्या. मग या संदर्भात तुम्ही तुमच्या जे संबंधित पोलीस स्टेशन आहे इथलं नातेपुते पोलीस स्टेशन त्याला गेला होता का तुम्ही? गेलतो ना. मग काय झालं तिथं? तिथं गेलो की मला हिथून तर त्यांचा फोन का काय जातोय, तिथं गेलं की छटछूट करतात, लय आग्रह केला, लय म्हणजे वैतागून रडायला लागलो की मग आपली छटछूट लिवायचं आणि हाकलायचं, एनसी दाखल करून आणि एनसी दाखल करून घ्यायची आणि परत ना आम्ही बोलवून घेतो म्हणायचं आणि बोलायला तर कवच नाही. मग तुमच्या इथलं पोलीस पाटील कोण आहे? पोलीस पाटील तर मेन तुम्हाला सांगतो, ह्यात पोलीस पाटलाकडे तर किती वेळा मी असे अडचणी आली की गैरेत घालायला गेलो. पोलीस पाटील तर सरळच म्हणतो फुकट काम होत नाही, ती त्याला पैसे खर्चावं लागतात. आता ह्याला मी कुठनं पैसे देणार, बरं द्यायचं बी झालं पण माझं कामाबाबतीत तर ऐकूनच घेणे नाही. मला एकदम केरात जमा केले का बोलायचं. ही सामान्य लोकांची व्यथा आहे पाहिजे. मग तुम्ही त्याला असं म्हणला नाही का पोलीस पाटलाला की बाबा हे जे तू जे मागणी करतोय पैशाची, ही कशासाठी करतोय, मी कुठून द्यायचो तुला पैसे, का असं करतोय? बोललो ना मी, अहो साहेब म्हणलं आपण खर्चाचं काय माग पुढे मी देईल, मी लोकांच्या कामाला आहे, त्यांच्याकडून उचल घेऊन काय तर तुम्हाला देतो. तरी काय म्हणला ही दरवाजा सामान गेले म्हणून सांगा गेलो तर म्हणला असं घर जा पोलीस स्टेशनला. आणि पोलीस स्टेशनला गेलं तर सरळ पोलिस तर मनाव घेतच नाहीत. पोलिस एक दिवशी असंच गेलो, त्यांनी लावल्यावर गेलो तर ती चौधरी म्हणून साहेब आहेत, ती चौधरी साहेब म्हणला तू सारखा त्रास देऊ नको ना, आमच्याकडे येऊ नको, नाहीतर एखाद्याची पट्ट्याने मारेल तुला खोलीत घालून. चौधरी साहेब म्हणला? हा, चौधरी साहेब म्हणला पट्ट्याने मारेल. तर मी तिकडं म्हणजे जायला बी भीती आणि शित्त बी वागायला भीती. तर ह्यांच्या आता मी शेवटच्या टिपला आहे. मी आता एक दिवसच नेमलेला आहे की शेवटला जर मला नाही न्याय मिळली तर मी माझी मंडळी आणि मी मारुती मंदिराची मोर आत्महत्या कर. एवढं दुःख व्यत आहे. पोलीस स्टेशनला चोरी झाली म्हणून जर हा गृहस्थ गेले नातेपुते पोलीस स्टेशनला, तर नातेपुते पोलीस स्टेशनवाले चोरीची एफआयआर घेत नाहीत, शिवीगाळ दाखल केली मधून साधी एनसी दाखल करून घेतात. आणि कोणतरी चौधरी नावाचे स्वतःला कोणतरी चौधरी नावाचे गृहस्थ आहेत नातेपुते पोलीस स्टेशनचे, ते यांना म्हणतात की तुम्हाला पट्ट्याने मारतो खोलीत घालून जर पुन्हा तक्रार दाखल करण्यासाठी आले, तर असा त्यांचा आरोप आहे की चौधरी नावाचे कोण गृहस्थ आहेत. तर श्रीयुत कुलकर्णी म्हणून जे सोलापूरचे एसपी आहेत, त्या कुलकर्णी साहेबांनी यामध्ये दखल घेणं गरजेचं आहे. या प्रकरणाची प्रत्यक्षरित्या काय आहे स्थळपाणी केली पाहिजे, काय चोरीला गेले त्याची तक्रार दाखल करून घेतली पाहिजे, लोकांची अवस्था काय ते जाणून घेतलं पाहिजे. सामान्य लोकांना जर अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या सांभाळलेल्या कोंबड्या किंवा काही घेऊन जाऊन जर त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीकडून जर समजा भांडी घासून घेतली जात असतील, तर याच्यासारखं दुर्दैवी काहीच नाही. कारण सामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका माणसाचे बैलाचे चाळ असतील, घरातील इतर भांडी असतील किंवा घराचे दरवाजे असतील, जर लोक गुंडागर्दी करून जर इथून घेऊन जात असतील तर यासारखं दुर्दैव काय नाही. त्याची जर एफआयआर जर नातेपुते पोलीस स्टेशनला दाखल करून घेतली जात नसेल, तर तुम्हाला नक्की पुढे काय झालं आणि तुमची मागणी काय सरकारला? मी अनेक लोकांना असं बोललो की माझी पोलीस स्टेशनला दाद घेत नाहीत, तर लोक मला म्हणली तू पोलिसांची कशाला गाठ घेत असतो, साहेबांची गाठ घ्यायचा. आता मी तिथं मला साहेब कोणचं ते मला कळत नाही की बाबा ही साहेब आहेत. मी तिथे गेल्यानंतर एका हवालदाराला म्हणलं साहेब आपलं मेन साहेब कोण आहे, तर ती म्हणली बाहेरगावी गेले तर रेशव आहेत. तर मला कुठला साहेबापतूर तर नाहीच पोचू देत नाहीत ते, आणि साहेब कोणचाही पण मला कळू देत नाहीत. तर ही पोलिसांनीच काय करायचं, छटछूट करायचं आणि मला आपलं माघार लावायचं. पोलीस त्यांना साथ कशामुळे देतात, कारण काय? पोलिसांना इथं त्यांची पार्टीच असते ना, पोलीस इथं बरेच वेळा येऊन त्यांच्या धाब्यावर बसतात, त्यांच्या टेबलला मी बघितल्यात, त्यांच्या हॉटेलवर आमच्या मंडळीने एकदा दोनदा भांडी घासताना बघितलं, त्यांचं बोलणं चाललेलं असताना. पण कुठलं काय
त्यांचा 2 नंबर समजा धंदा आहे. त्यांनी माझा म्हणून शरणा इथं शेताच्या शेजारचं रान असं रोडच्या कामाला 2,000 रुपये गाडी प्रमाणे ह्यांना दिलेले आणि त्याच्याकडे झालाय पैसा. त्याला उद्योगपती म्हणूनच समजे लोक इथं बोलतात का उद्योगपती म्हणून, मारुती उद्योगपती म्हणून शरणात बोलतात. त्यांचं काय झालं की कुठल्या कार्यक्रमात त्यांना खुर्ची म्हणजे त्यांचं जर नाव जर घ्याय गेलं तर लगेच मोरला माणूस लगेच गप्पच बसतो. काय 2 नंबर व्यवसाय काय आहेत त्यांचे? त्यांचा आता चालूला दारूचा धंदा, एक शिड आहे आड्याल, त्या त्यांच्या धाब्याच्या पाठीमागे शिड आहे, त्या शिड मध्ये त्यांचं समज. मग पोलीस कारवाई करत नाहीत का त्याच्यावर? काय पोलीस कारवाई करणार आहेत? पोलीसच येऊन जर तिथं खातपेत असेल तर काय कारवाई करतात? पोलीस काय कारवाई करतात? आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितले. फक्त मला बोलता येते का? बरं, आता जे कुलकर्णी साहेब आहेत, सोलापूर ग्रामीणचे एसपी कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांना तुम्ही काय मागणी कराल? मला न्याय मिळावी. नाही तर मी एक दिवशी मारुतीच्या मंदिराच्या मोहर वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडावर मी, माझी मंडळी, माझी मुलगी प्रत्यक्ष जाऊन आत्महत्या केल्याशिवाय सोडणार नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीयुत कुलकर्णी यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की किती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, किती महत्वाची गोष्ट आहे. खरं तर पाहायला गेलं तर हा जो सगळा प्रकार आहे तो एक माणूस आहे, तो आत्महत्यापर्यंत पोहोचतो आणि संबंधित जे या ठिकाणी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभार आहेत त्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. चौधरी नावाचे कोणतरी गृहस्थ आहेत या ठिकाणी, ठाणे अंमलदार किंवा कोणतरी या ठिकाणचे बीट अंमलदार असतील, कोण आहेत, तर त्या संबंधित व्यक्तीने यांचे कशा प्रकारे हेळसांड लावलेले आहे. आणि हा जे चौधरी आहेत त्यांच्याबद्दल अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. याच्या अगोदरही बऱ्याच ठिकाणी संबंधित जे चौधरी नावाचे गृहस्थ आहेत त्यांच्याकडून हे बीट काढून घेतलं जात नाही. तर संबंधित जे चौधरी आहेत त्यांचे बीट काढून घेण्यात यावं अशी देखील या ठिकाणी मागणी होत आहे. आणि बऱ्याचशा तक्रारीनंतर खरं तर या पोलीस प्रशासनाने याच्यावरती कडक ऍक्शन घेणं गरजेचं आहे.